बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण अद्यापही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कराडची सीटी स्कॅन चाचणी सुद्धा करण्यात आली आहे आणि त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवण्यात आलाय। कराडला अटक केली, पण तो आता एसी मध्ये आयसीयू मध्ये झोपलाय। त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईल अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली। वाल्मिक कराड आरोपी असला तरी त्याला मूलभूत अधिकार आहेत, त्या अंतर्गत त्याला सुविधा दिल्या जात आहेत। यापुढचे निर्णय एसआयटी आणि पोलीस घेतील अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली। आकाची प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। दरम्यान कराडची अनेकांच्या नावावर संपत्ती आहे, एसआयटीनं ही प्रॉपर्टी जप्त करावी अशी मागणीही धस यांनी केली। मुंबईमध्ये आज सर्वपक्षीयांचा जनआक्रोश मोर्चा निघाला। बीड परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहणार असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही जरांगेंनी केली। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये तपास अधिकारी बदलण्यात आला आहे। अंबाजोगाईचे डीवायएसपी या प्रकरणाचा तपास करतील। न्यूज 18 लोकमतनं महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश दाखवल्यानंतर बीड पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले। जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आजपासून जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद आंतरवालीमध्ये येऊन दाखवावी, अन्य कोणत्याही गावात साखळी उपोषण होणार नाही असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी समर्थकांना केलं। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत गद्दारी करू नये असा थेट इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला। उपोषणापूर्वी सरकारसोबत चर्चा झालेली नाही असंही जरांगे म्हणाले। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगेंनी केली, तर सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी ही मागणी जरांगे पाटलांनी केली। विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून टोला लगावलाय। अलीकडच्या काळात आंदोलनाला धार दिसत नाही, आंदोलन अर्ध्यात सोडल्यानं समाजाचं नुकसान होतंय असा हल्लाबोल त्यांनी केला। तर ओबीसी आरक्षण डावलून निवडणूक घेतली तर ते सहन केलं जाणार नाही, ओबीसी त्यांचे हक्क सोडणार नाहीत असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला। सोलापूरच्या बार्शीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण पुकारण्यात आलं आहे। सरकारनं मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी सकल मराठा समाज आमरण उपोषणाला बसलाय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडल्यानं पुढील 4 दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले। पवारांना पुढील 4 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय। सततची धावपळ टाळावी असंही डॉक्टरांनी सांगितलंय। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी खळबळजनक आरोप केलाय। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये त्रिशूलच्या नावावर गुप्त्यांचं वाटप होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। खासदार संजय राऊत यांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली आहे। अमित शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी इथे येतात असं राऊत म्हणाले। कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये घेतल्यानं राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर लागली आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेत हल्लाबोल केला। अमित शहांवर टीका केल्यानंतर शिंदेंना उत्तर देण्यासाठी धडपडण्याची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या वक्तव्याचा गुलाबराव पाटलांनी चांगला समाचार घेतला। संजय राऊत जमाल गोट्याचे दुकानदार आहेत का असा सवाल करत गुलाबराव पाटील यांनी राऊतांना टोला लगावला। निवडणूक आयोगाची स्वायत्तता नरेंद्र मोदींनी धोक्यात आणलेली आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। निवडणूक आयोगाचे आयुक्त भाजप कार्यकर्ते असल्यासारखे वागतायत अशी टीका त्यांनी केली। साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवेंद्रराजे भोसले नाराज असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यावर शिवेंद्रराजेंनी चर्चांना पूर्ण विराम लावलेला आहे। पालकमंत्रीपदावरून मी नाराज नाही, आम्ही चौघेही जिल्ह्याच्या प्रगतीसाठी काम करतोय असं वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलं।
मुक्ताईनगर तालुक्यातील धामंदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली आहे. संगीता चौधरी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडताना काळजी न घेतल्यानं वनक्षेत्रामध्ये मोठी आग लागली. आग वेळेत नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळला. पालकमंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याचा दौरा करतायत. दरम्यान समर्थकांनी सरनाईक यांच्या स्वागतार्ह बॅनरबाजी केली. मुळशी तालुक्यातील माण हिंदवडी IT हब इथल्या मदरसन या कंपनीनं स्थानिकांना काढून तिथं परप्रांतीयांना कामावर रुजू केलं आहे. त्यामुळे स्थानिकांनी गेट समोर आंदोलन केलं. राष्ट्रीय मतदान दिनी काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात आंदोलन केलं. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रीय मतदार दिनी आज काँग्रेसकडून यवतमाळच्या बस स्थानक चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन झालं. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीचं साखळी उपोषण सुरू आहे. महावितरणच्या दोषी अधीक्षक अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवडणूक आयोगाविरोधात पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं विधान माजी मंत्री अशोक पाटील यांनी केलं. निवडणूक आयोगानं कार्यप्रणालीवरील संशय दूर करावा अशी मागणीही त्यांनी केली. नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं. निवडणूक आयोग आणि EVMच्या मुद्द्यावरून निदर्शनं करत काँग्रेसनं घोषणाबाजी केली. आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्यावेळी त्यांना जुगार मटका अड्ड्याविषयी सांगताच त्यांनी त्या अड्ड्यावर छापा मारला. तर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी काम करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. कोचिवेली इंदूर रेल्वे गाडीला आता रोह्यात थांबा मिळणार आहे. त्यामुळे कोकणवासियांची मोठी सोय होणार आहे. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी रोहा स्थानकामध्ये या गाडीला हिरवा कंदील दाखवला. ठाण्याच्या बागळे इस्टेट भागातील महाविद्यालयातील शिक्षकांना मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. महिला शिक्षकांचा गैरवर्तन, शिवीगाळ तसंच अश्लील भाषा वापरल्याचा आरोप केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित शिक्षकाला चोप दिला. अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी रुपये मिळणार का याबाबत आता अंतिम निर्णय सरकार घेणार आहे. गौरी खाननं याचिका दाखल केली होती. या याचिकेत केलेल्या मागणीमध्ये तत्कालीन मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आकारणी केल्याचा आक्षेप आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. काळी, हिरवी, सफेद द्राक्ष सध्या बाजारात उपलब्ध आहेत. 800 ते 1000 रुपयांपर्यंत द्राक्षांची विक्री केली जाते. भिवंडी तालुक्यातील अनेक घरांमध्ये पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत असल्यानं भिवंडी पंचायत समितीसमोर श्रमजीवी संघटनेनं आंदोलन केलं आहे. पाणी या ठिकाणी मिळत नाहीये. डोक्यावर हंडे घेत भारूड गात ठिया आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे. दरम्यान कार्यालयासमोरच उद्या झेंडा बंधन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राजगुरुनगर घटनेतील पीडित कुटुंबाची भेट घेतली. केंद्र सरकारकडून पीडित कुटुंबाला मदत मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी आठवलेंनी दिलं. पुण्यात महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं हातोडा चालवला. आंबेगावच्या रांजणी गावाजवळील वनक्षेत्रामध्ये उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आला. इंजेक्शनच्या सिरिंज, सुया आणि औषधांच्या बाटल्या उघड्यावर टाकल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. पुण्यात GBS आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय. याच प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहगड परिसरातील नागरिकांशी चर्चा केली आणि अधिकची माहिती घेतली. यावेळी अजित पवारांनी संबंधितांना सूचनाही दिल्या. GBS आजाराच्या तपासासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात येणार आहे. पुढच्या 48 तासांमध्ये या आजारासंदर्भात तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि बार्टीच्या वतीनं पुण्यामध्ये संविधान सन्मान दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉनमध्ये 10,000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 103 गावांमधील जलस्रोत दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंबेगावच्या बळणी गावात एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पिकावर अज्ञात व्यक्तीनं तणनाशकाची फवारणी केली। या फवारणीमुळे अर्धा एकरवरील कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अकोल्यातील PKB रोडवरील आमदारांच्या घराजवळ दुर्मिळ असं बारासिंगा हरिण आढळलं। हे हरिण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हरणाला रेस्क्यू केलं। सिंधुदुर्गातील साटेली भिडशी इथल्या डाव्या कालव्याला भलं मोठं भगदाड पडलंय। याची पाहणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे। गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी ते फडणवीसांची भेट घेणार आहेत। सोलापुरात स्कायफोर्स सिनेमाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातलेला आहे। काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया या सिनेमातून पदार्पण करतोय। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। छत्रपती संभाजीनगरमधील केळी विक्रेत्याचा कारनामा समोर आलाय। नाल्यामध्ये पोतं बुडवून तेच पोतं केळ्यांवर टाकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। या प्रकरणामुळे संभाजीनगरमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। एसटीनं भाडेवाढ केल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पसरलेली आहे। एसटी दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली। अलिबागमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जीवनदूत सोहळा पार पडला। या सोहळ्यात अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणाऱ्या 150 देवदूतांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रायगडमधील रोहा अष्टमी अर्बन बँक कवडी मोलदरानं बिल्डरला विकल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाचं वातावरण आहे। व्यवहाराला स्थगिती मिळण्यासाठी ठेवीदार वरिष्ठांची भेट घेणार आहेत। वर्ध्याच्या देवळीमध्ये आज महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब यासाठी लढत होणार आहे। यावेळी महाराष्ट्र महिला केसरी किताबचा मानकरीही ठरणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागताच मुंबई गोवा महामार्गावर धुक्याची चादर पसरली। वाहन चालकांना दाट धुक्यांमुळे वाहन चालवताना कसरत करावी लागली। तर धुक्यामुळे आंबा काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तिरंगा ध्वजाची प्रतिकृती साकारली। सोलापुरातील स्वामी विवेकानंद प्रशाला आणि सोनू सूद फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। नागपूर पोलीस आयुक्तांसह शेकडो नागपूरकरांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला। संभाजीनगरचा बायोमेडिकल प्रकल्प वॉटर ग्रेस कंपनीच्या ताब्यामध्ये देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलाय। त्यामुळे संभाजीनगर मनपाला मोठा धक्का बसला। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं आमच्या मळा परिसरामध्ये छापा टाकत बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। जाममध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। तर 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला।